से जागता थोडासा आत आवाज मास्टर वर माइक हॅलो 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 मशीन मधून वर मशीन एम्प्लीफायर मधून मॉनिटर वर हॅलो 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 वर हॅलो बस आपुलिया हिता दुआशे जागता धन्य माता पिता तयाचिया मस्त असं पुरी कन्या पुत्र बुद्धी जे सात्विक पयाचा हरिक वाक्य देवा गीता भागवत करीती श्रवणा खंड चिंतन विठोबाचे पुरी कन्या पुत्र बुद्धी जे सात्विक पयाचा हरिक वाक्य देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाक्य देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आपुलिया हिता दुआशे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाक्य देवा थोडस बोलू नका आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी जो अभंग घेतलो वारकरी संप्रदायाच्या परिशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज ऐका माझ्याकडे बघा माझ्या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकोबा आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला 4 चरणातला 4 कडव्याचा ज्याने कोणी हित साधले त्याच्या मायबापाला धन्यता देणार मायबापाच्या पोटी सात्विक मुलं जन्माला आले की त्यांचा देवाला आनंद कसा होतो हे सांगणार सात्विक मुलं कशाने जन्माला येतात त्याच्यासाठी काय करावं लागतं त्याचंही महत्व सांगणार आणि ज्या घरामध्ये अशी मुलं जन्माला येतात अशी मायबाप जन्माला येतात त्यांची सेवा जीवनामध्ये घडल्यानंतर काय होतं याचंही वर्णन करणार हा आजच्या कार्यक्रमाला पुरे परिपूर्णतेनं बसणार हा इथं आईचाही सोहळा आहे इथं कुलवान घरातल्या सात्विक मुलाचाही सोहळा आहे भागवताचं गीतेचं देशाचं पारायण करणाऱ्या मंडळीचं इथं सेवा घडली पाहिजे असं एक अट्टहास म्हणून या अभंगाची मी नियुक्ती केलेली आहे आपण त्या अभंगाचं गोड चिंतन आणि या सगळ्या परिवाराचा गौरव बरोबर 9 वाजून 10 मिनिटापर्यंत करणार आहोत मला असा आदेशच आहे जास्त वेळ घ्यायचा नाही त्याचं कारण काय की लोक जेवायचे राहिले पाहिजे एवढं मोठं अन्नदान व्हायला जाईल 1-1.25 तासामध्ये पण 2 तासाचं कीर्तन तुम्हाला 1 तासात देतो मी काळजी करू नका जिल्हा परिषदच्या शाळेसारखं करायचं भरू कधी सोडायची टाइम कधी भरू सायकल पंक्चर झाली ना मास्तरची पूर्वी तर शाळा 10ची 12ला भरायची पण सुटताना मात्र 4ला सुटायची 5 नाही वाजता तसं आपलं काम आहे जास्त वेळ अजिबात घेणार नाही पण तुम्हाला असं वाटल की 2 तासाचं कीर्तन महाराजांनी आम्हाला 1 तासात दिलं एवढं गोड कीर्तन मी तुम्हाला सांगणार आहे कालपसा पर्याय आहे आपल्या या तारखेला गावामध्ये आजचा हा दिवस सुवर्ण अक्षरामध्ये लिहावा इतका गोड दिवस अशी परिवार कमी आहे अशी मुलं कमी आहेत की जे आपल्या आई वडिलाचा जिवंतपणे सोहळा करतात गेल्यावर रोज दशक्रियेचं कीर्तन करणारा महाराज रोज वर्ष श्राद्धाची कीर्तन करणारा महाराज असा एकही दिवस नाही त्या दिवशी वर्ष श्राद्ध नाही 5-5 लाख रुपये खर्च करतात मायबाप गेल्यावर लोक मजा नाही आई वडील जिवंत असताना सोहळा करावा या परिवाराकडून शिकावा बा
किती सुंदर आईचं 100 वर्षाचं पूजन आपल्या आजी श्रीमती रुक्मिणीबाई मारुती घुले या आईचा 100 वर्षाचा हा वाढदिवस त्यांनी या ठिकाणी साजरा केला. तो वाढदिवस साजरा करत असताना त्याच परिवाराचे हे नातू असणारे आजीचे हवालदार संदीप महादेव घुले या सीमेवरती योगदान देणाऱ्या जवानाचा सेवानिवृत्तीचा दिवस योगायोगाने त्यांचाही आज जन्मदिवस. वा काय सुवर्ण योग हा. दुग्ध शर्करा योग आहे. दूध अतिशय गोड आहे. पाहे पहा दूध पवित्र आणि गोड. ते गोडच आहे महाराज. दूध गोडच आहे पण दुधामध्ये ज्या वेळेला साखर टाकली जाते ना ते डबल गोड होतं. तसं हा द्विगुणित करणारा सोहळा आहे. आईचा सन्मान तर आहे, आजीचा सन्मान तर आहे, पण देशासाठी योगदान दिलंय. आपले 19 वर्ष देशाच्या मातीसाठी दिले. कधी छातीवर गोळी जाईल, कधी माझा प्राण जाईल आणि मी कुटुंबासाठी राहणार नाही या गोष्टीचा विचार या परिवाराने केला नाही आणि त्याच्यातून ती सेवा करत असताना आजचा दिवस त्यांच्या सेवानिवृत्तीचा आणि तो पण करावा तर कीर्तनानं, भजनानं, तो पण भगवत चिंतनानं, तुकोबारायांच्या अभंगानं, भगवान बाबांच्या आशीर्वादानं, वामन भाऊ महाराजांच्या आशीर्वादानं, गोपीनाथ रावांसारख्यांच्या ज्यांनी कष्टातून संघर्ष योद्धा नाव कमवलं अशांच्या प्रेरणेनं हा परिवार या ठिकाणी मोठी उत्तुंग भरारी घेतोय. आणि या सगळ्या घुले परिवाराच्या संबंधातून आणखी एक काहीतरी तिसरं काय आहे, लग्नाचा वाढदिवस आहे पुढे आपल्याला नातवाचाच का नातवाचा पण आहे तर लग्नाचा वाढदिवस म्हणजे असं 3 गोष्टी याच्यामध्ये सामावून आल्या. एका आजीचा 100वा वाढदिवस, तिची 100 वर्षाची शताब्दी महोत्सव, पुन्हा एका सीमेवर योगदान दिलेल्या संदीप दादांचा हा जीवन गौरव या ठिकाणी साजरा करत असताना सेवानिवृत्ती आणि लग्नाच्या वाढदिवसाचे प्रत्यर्थ हा मोठा सोहळा या ठिकाणी आयोजित झाला. आल्यापासून मी पाहतोय केक कापलाय, आपण त्यांना शुभेच्छा दिल्यात, त्यांच्या पुढच्या भावी आयुष्याला शुभेच्छा दिल्या. बरेचशी जवान आली होती, माझी सैनिक आली होती आणि सैनिकावर कीर्तन करणारा मी महाराज आहे. महाराष्ट्रभर कोणत्याही जिल्ह्यात गेला तर अक्रूर महाराज साखरेचं कीर्तन झालं नाही असा जिल्हा तुम्हाला सापडायचा नाही. कारण मी जवान सांगतो, शिवाजी महाराज सांगतो, शूर सांगतो, वीर सांगतो. जे महाराष्ट्रात कोणी सांगितलं नाही ते मी माझ्या वाणीने सांगितलं नाही. म्हणून मला कीर्तन केसरी महाराष्ट्र म्हणतो. आणि या संबंधातून या सगळ्या परिवारानं आमचे नारायण महाराज असतील, ग्रामस्थ मंडळी असतील, संजू महाराज असतील, या सगळ्यांशी संपर्क केला की अक्रूर महाराजांचं कीर्तन आपल्याला मिळतंय का बघा. आणि त्याद्वारे एका जवानाचं नाव सांगितल्यामुळे मी कीर्तन घेतलं खरं तर. माझ्या डायरीमध्ये जागा नाही. 4 मार्च पर्यंतची रात्र माझी रिकामी नाही. त्याचा जवान म्हटल्यानंतर जवान हा माझ्या हृदयातला आहे. रोज त्याच्याबद्दल बोलतो ना. जवानाचं सेवानिवृत्ती असेल तर आपण गेलं पाहिजे. म्हणून त्या संबंधातून हे कीर्तन आमच्या डायरीमध्ये आलं आणि या पवित्र कीर्तनाचा एक संबंध माझ्या जीवनामध्ये आज जुळून आला. कीर्तन सांगत असताना आज कीर्तनाच्या साथीसाठी ही जी मंडळी आहे ही महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक वादक मंडळी आहे. त्यामध्ये आपल्या भागाचं वैभव, जवळच आपल्या सालेवडगाव नावाचं गाव आहे. माझ्या संगतीमध्ये महाराज असतात, खूप गोड गातात, मृदू आवाज आहे, गोड आवाज आहे, तार सप्तकातला आवाज आहे. असे आमचे संजय महाराज हजारे जोरात टाळी वाजवत त्यांच्यासाठी खूप गोड गायक आहेत. त्यांना माझं बंधन. त्यांच्या शेजारी तिकडे शिरूर तालुका आहे, श्रीगोंदा आणि शिरूर. त्या श्रीगोंदा शिरूर पट्ट्यामध्ये मोठं नाव असणारे तार सप्तकातला आवाज आहे. भरपूर कीर्तनाच्या साथीला असतात, नियोजन करतात आमचे सुनील महाराज. त्यांनाही माझं वंदन. तर नंतर आपण उभी असणाऱ्यापैकी नारायण महाराज हे सचिन शिवाजी महाराज सरपंच आहेत त्यांच्या गावचे. जो उपसरपंच दुसरे सचिन महाराज सरपंच, उपसरपंच बी गायला आहे. आपण उभी असणारे गुणवंत काळकरी, हार्मोनियम वादक अतिशय छान आहे, मृदंग विशारद, मृदंग अलंकार. सगळ्यांच्या नजरा ज्यांच्याकडे पखवाज वाजवताना होत्या असे आमचे आप्पासू महाराज कुटुळे माझ्या नावाने मोठी संस्था त्यांची आहे. 50 विद्यार्थी महाराजांकडे शिक्षण घेतात, फार तयार केलेले. 4 वर्षापासून संस्था आहे आपल्या पाटोदा तालुक्याला. आपले विद्यार्थी नक्की त्या संस्थेमध्ये गेले पाहिजे अशी संस्था आहे. आप्पा महाराजांची खूप तयार आहेत ते. त्यांनाही माझं वंदन. आमच्या संगतीमध्ये आहेत आमचे दत्ता महाराज. आपण सगळ्या या गावातील सरपंच असतील, उपसरपंच असतील, या गावाच्या विकासामध्ये, मंदिराच्या विकासामध्ये, सभा मंडपामध्ये या गावाला उत्तुंग शिखरावर घेऊन जाणारी आपली सगळी गावातील भजनी मंडळी, श्रोतृगण मंडळी, भाविक मंडळी, परिसरातून आलेली या घुले परिवाराच्या प्रत्येक सुखामध्ये सहभागी झालेली आपण सगळी भाविक मंडळी, माता मावल्या, पुरुष मंडळी, तरुण मंडळी, जवान मंडळी, सैनिक मंडळी, त्यांचा मित्र परिवार, आपतेष्ट, सगळे सोयरे पाहुणे, सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. सिस्टीम अतिशय छान लावलेली आहे. अशा सभा मंडपामध्ये सुद्धा त्यांनी आवाज दिलाय. साई मंडप आहे ना, साई मस्त दिलाय बघा. प्रबल बाज गेम बिको चांगलं दिलंय. त्यांनाही माझं वंदन. बहुतेक आता सगळ्यांचं नाव आलं असं समजा. या परिवारात मोठे जे या दादांचे जे मोठे बंधू महादेव दादा, बाप आहे काय बाप आहे हा.
दोनही पोरं सीमेवरती दिलेला बात्या मी पुढे कीर्तनात सांगणार आहे. महादेवराव असतील किंवा संदीपराव असतील, हा सगळा परिवार फार पवित्र आहे, म्हणूनच मी त्याच्यासाठी अभंग घेतलाय. तयाचा हरिक वाक्य देवा, कुणाचा हरिक देवाला वाटतो, कुणाचा आनंद देवाला होतो आणि कुणाचे मायबाप धन्य असतात. या अभंगातून आपण ते शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. जास्त वेळ घेणार नाही, फक्त एक विनंती माझी तुम्हाला, सभा मंडप असल्यामुळे याच्यात काय होतं, थोडा आवाज घुमतो, तुमच्या कानापर्यंत माझा आवाज येतोय. एक वर्षभर तुमच्या डोक्यातून आजचं कीर्तन जाणार नाही. फक्त एक काम करा, हाताने काळी वाजू नका, दुकानं विठ्ठल विठ्ठल काय म्हणू नका, अजिबात करू नका तुम्ही आजचे दिवस. फक्त एक काम करा, सर्वांगाचे कान करून एक तास ऐका. कुणाला बोलू देऊ नका, कुणाला कळू देऊ नका. तुमच्या सगळ्यांचे कान माझ्याकडे असू द्या, लक्ष असू द्या. एकच तास घेणार आहे, पण अतिशय गोड घेणार आहे. सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला या मृत्यू लोकांमध्ये ज्याचा जन्म झाला, तर हे जीवन उगीच मिळालेलं नसतं. जो जन्माला आला ना, त्यानं हित साधलं पाहिजे. हित, ज्याचा जन्म झाला त्यानं हिताकडे आपला दृष्टिकोन ठेवला. तुम्ही प्रश्न विचाराल, महाराज हित शब्दाचा अर्थ काय? आम्ही रोज कीर्तन ऐकतो, आता युट्यूबला आम्ही रोज महाराज कीर्तन ऐकतो. सांगा हित म्हणजे काय करावं लागेल? ऐका ना, जन्म मिळाला तुम्हाला की तो वायाला घालू नका. मिळालेल्या संधीचं सोनं करा. संधीचं सोनं करणं म्हणजे हित आहे ना. ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता ना, त्या क्षेत्रातल्या संधीचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे. काही लोकांना संधीचं सोनं करता आलं नाही आणि काही लोकांनी संधीचं सोनं केल्याशिवाय ते राहिले. 750 वर्ष झाले ज्ञानेश्वर महाराजांना आपण विसरत नाही, तुकोबारायांना विसरत नाही, 50-60 वर्षाचे भगवान बाबांना विसरत नाहीत. का? त्यांनी मिळालेल्या संधीचं सोनं केले. या परिवारानं मात्र त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. संधीचं सोनं केलं. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. महाराज म्हटले तो फाटा होऊ देऊ नका. हा पुन्हा नाही महाराज, हे संधीचं सोनं आहे. बालपण नावाची संधी आहे तर संस्कार नावाचं सोनं आहे. तरुणपण नावाची संधी आहे तर त्याग नावाचं सोनं आहे. म्हातारपण नावाची संधी आहे तर भजन नावाचं सोनं आहे. नाही सांगतो तुम्हाला हे काय करायचं. तुमची मुलं बालेत ना, बालपणामध्ये संस्कार दिले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा फार गौरव करतो आपण, पण शिवाजी महाराजांना घडवणारी राष्ट्रमाता जिजाऊ संस्कार देते महाराज. कुणाच्याही पोटी अशी मुलं जन्माला येत नसतात महाराज. कुणाच्याही पोटी शोभाराजा जन्माला येत नसतो, कुणाच्याही पोटी गोपीनाथराव जन्माला येत नसतात, कुणाच्याही पोटी अशी जवान जन्माला येत नसतात. त्याला भाग्यवान कुस लागते, ध्यानात ठेवा. सिंदखेड राजाची ती जिजाऊ आहे, तिचं माहेरचं आडनाव जाधव आहे आणि सासरचं आडनाव भोसले. जरा माहेरचं आडनाव जाधव आहे, प्रत्येक आईनं आहे का माझं, आणि सासरचं आडनाव भोसले. लखोजीराव जाधवांची ती कन्या आहे. दांडपट्टा तिला चालवता येत होता, तलवार तिला चालवता येत होती, युद्धनीती येत होती, राजनीती येत होती. ऐका, माझा देश स्वाभिमानाने जगला पाहिजे, आदिलशाही पळाली पाहिजे, मुघलशाही पळाली पाहिजे, मला स्वतंत्र गड, स्वतंत्र हत्ती, स्वतंत्र सिंहासन असलं पाहिजे आणि माझा महाराष्ट्र कोणाच्या पारतंत्र्याखाली जगला नाही पाहिजे. हे स्वप्न पाहणारी महाराष्ट्रातली पहिली आई म्हणजे राजमाता जिजाऊ. खूप प्रेम आहे त्या देशावर. ऐका, तिचं माहेरचं आडनाव ध्यानात ठेवा जाधव आणि सासरचं आडनाव भोसले. जाधवरावांची कन्या भोसलेंना दिली. निजामशाहीमध्ये भोसले आणि जाधव काम करत होते. नेमकं असं झालं, लग्न झाल्याच्या नंतर 2 वर्षानं, बरं का, लग्न झाल्यानंतर 2 वर्षानं निजामशाहीनं मराठ्यामध्ये युद्ध झालं. पूर्वीपासूनच आपल्या देशाला कीड लागलेली. आपलेच लोक आपल्यात भांडण लावून भांडण करत बसतात. मताच्या जोग्यासाठी लाचार होतो आपण. माळी, वंजारी, धनगर, मराठा, ब्राह्मण जातीभेद करतो आणि भांडण करतो. नका नका, त्यांनी भांडण लावून दिलं आणि मराठ्यातल्या भांडणामध्ये काय झालं, भोसलेंच्या तलवारीनं जिजाऊ मासाहेबांचा सक्का भाऊ मारला. आपापसातली भांडणं चांगली नसतात ना, कधीच आपापसात भांडायचं नाही महाराज. आपल्या आपल्याशी काय भांडतात, बाण कोरला म्हणून पुढे सख्या भावाशी नाराज होत असतात का? हे किताचा बाण नका. ऐका, आपापसात भांडणं चांगली नसतात दादांनो. ऐका रे, भांडण इतकं लयाला गेलं, जिजाऊ मासाहेबांचा सक्का भाऊ भोसलेंच्या सरदारानं मारला. आणि ती बातमी ज्यावेळेला लखोजीरावांच्या कानावर गेली
आपला मुलगा धरणीला पडला, तो पण भोसलेंच्या तलवारीनं मनातली तलवार बाजूला काढली आणि 50 वर्षाचा लखोजीराव एक एक भोसलेंचा सरदार कापायला लागला. ऐका ऐका, सगळे सरदार मारले आणि आता ती तलवार ज्याला आपली लाडकी कन्या दिली ना, त्या शहाजी महाराजांच्या तलवारीवर आढळली. बघा आता, एका बाजूला कुंकू आहे, एका बाजूला जन्म देणारी माळ आहे. बालपणातलं संधीचं सोनं संस्कार असतं, सिद्धांत आहे आपल्या घरात ठेवा. तलवार एका बाजूला बापाची आहे, तलवार एका बाजूला कुंकवाची आहे. सुनील महाराज तलवारी आपापसात भिडल्या. आता बाप तरी मरल, नाही तर माझं कुंकू तरी मरल, असं युद्ध पेटलंय. ऐका रे सगळ्या आईने, ऐका. जिजाऊ महासाहेब युद्ध पाहत होत्या. आता बाप तरी मरतोय, नवरा तरी मरतोय. कुणाच्या पोटी अशी मुलं जन्माला येतात, कुणाचं कुज भाग्यवान असतं, कुणी मनावरी बालपणात संस्कार दिलेत. ऐका, आणि त्या जिजाऊ महासाहेबांनी आपल्या मनात तलवार काढली महाराज आणि आपल्या बापाला आडवी लावली. बाबा, हो बाबा, अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला पाडा, अगोदर माझा निपात करा आणि मग माझ्या कुंकवाची वाढ करा. अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला येतो. बघा, लक्षात ठेवा, कुणाच्याही नाही माता. त्याला पवित्र कुस लागते. बालपणामध्ये संस्कार असतात. ऐका, ध्यानात ठेवा, बालपणामध्ये अभ्यास नाही करायचा, बालपणामध्ये संस्कार द्यायचे मुलांना. बालपण नावाची संधी आहे, तर संस्कार नावाचं सोनं द्या. चला पुढं. त्याच्यानंतर तरुणपण आहे. हे तरुणी बालपोरं देशाच्या सीमेवर योगदान देतात. तरुणपणामध्ये त्याग ही नावाची संधी आहे. ऐका, वयाच्या 22व्या वर्षी भगतसिंहाला पाहिला पाहुणे आले. तुमच्याकडे पाहुणे येतात का? पाहिजे कारखेत पाहुणे येतात का? मुलीला पाहिला मुलं कमी झालेत का? कमी झालेत का नाही? खरं सांगायचं, झालेत का नाही? का झालेत त्याचं कारण सांगतो. कारण पूर्वी काय व्हायचं, लग्न 22व्या वर्षी, 23व्या वर्षी, 24व्या वर्षी होऊन जायचं. आता लग्नाचं वय बदललं मला. 38, 35, 40 पुढे लग्नाचं वय होय मला. अहो, पोरगी शिकायची म्हणतात, मुलगा शिकायची, लग्नाचं वय तिकडून गेलं मला. कोणत्या वयात लग्न हे सुद्धा महत्वाचं आहे मला. 23व्या वर्षी लग्न झालं पाहिजे, 24व्या वर्षी ते असायचं पूर्वी. 22 वर्षाचा तरुणा बाळ पोरगा तो भगतसिंह माझ्याकडे बघा. त्याला पाहायला पाहुणे आले. तरुणपणातला त्याग सांगतो, त्याग. आणि ते पाहुणे पाहायला आले माझ्याकडे बघा. बैलगाडीतून उतरले, घरातल्या पलंगावर जाऊन बसले. त्यांच्या आईनं पाहिलं बघ, कोणीतरी पाहुणे आले आपल्याकडे. आणि ते भगतसिंह आला, ते पाण्याचा तांब्या भरून दिला. तर विचारलं कशासाठी आला? म्हटलं तुमचा मुलगा लग्नाचा आहे ना, त्याला पाहिलं आले. असं हे भगत, अरे इकडे काय आहे, 50 रुपयाची नोट घे, बाजाराची पिशवी घे भगत, आणि गावामध्ये बाजार करू ना, आपल्याला पाहुण्याला जेवू घालायचं. मा, हे पाहुणे कशासाठी आलेत मा? अरे तुझं लग्न करायचंय ना राजा, तुला पाहायला आले. असं 50 रुपयाची नोट घेतली माझ्याकडे बघा, बाजाराची पिशवी घेतली आणि भगतसिंह बाजाराच्या रस्त्याला लागले. तर 50 रुपयाच्या नोटीकडे बघायची, हातातल्या पिशवीकडे बघायची, विचार करायचे 50 रुपयाचा जर मी बाजार केला तर बाजार घरी जाईल. आई या बाजाराचा स्वयंपाक करेल. आईने जर स्वयंपाक केला तर पाहुणे जेवण करतील. पाहुण्याने जर जेवण केलं तर पाहुणे मला पसंत करतील. मी जर पसंत झालो तर माझं लग्न जमेल. लग्न जर जमलं तर मला बाईचं ऐकावं लागेल. आष्टे तालुका, तुमच्या आष्टे तालुक्यात कसं नियम आहे इकडे? बाईचं ऐकावं लागतं, ऐकावं ऐकावंच लागतं. कीर्तन केसरी काय, वेदांत केसरी काय, पैलवान काय, सैनिक काय, जवान काय, कोणी असू द्या, बाईचं ऐकलं नाही तर संसार चालत नाही. दुसरा अर्थ नाही. ऐकलं नाही तर ते 2 चाक आहेत संसाराची, ते ऐकावंच लागतं. नाही ऐकलं तर संसार होणार नाही. ऐका, मला बाईचं ऐकायचं नाही. कारण का, मी वयाच्या 10व्या वर्षी जालियानवाला हत्याकांड नावाचं पाहिलं होतं. जालियानवाला हत्याकांड, हजारो इंग्रजाच्या बेछूट गोळ्या हजारो हिंदुस्थानींच्या छातीवर गेल्या होत्या. आणि लाल झाली होती या देशाची माती. आणि त्या 10व्या वर्षी ती लाल माती मी हातामध्ये घेतली होती आणि शपथ घेतली होती, भारत माँ, हे भारत माँ, मी तुझा बदला घेईल माँ, भारत माँ, मी तुझा बदला घेईल माँ, मी बदला घेईल माँ. माती मी हातामध्ये घेतली होती. आज तर माझ्या हातामध्ये बाजाराची पिशवी आली. आता जर मी बाजार केला तर लग्न होईल आणि माझ्या शक्यचं काय होईल? ऐका रे, बाजाराची पिशवी फेकून दिली आणि ते परत घराकडे नाही.
परत घराकडे नाही आले. ते स्वतंत्र क्रांती सेना नावाच्या पक्षामध्ये गेले. इंग्रज चले जाव, इंग्रज हटाव या मोहिमेअंतर्गत त्यांनी काम केलं आणि त्या काळात त्यांच्याकडून संसदवरती बॉम्ब पडला आणि त्या इंग्रज सरकारने त्यांना कारागृहामध्ये जेरबंद केलं. जेलमध्ये चड्डी, जेलमध्ये बन्याल, जेलमध्ये टोपी त्यांच्या अंगावर आली आणि 25 दिवसानं त्यांना फाशीची शिक्षा जाहीर झाली. किती? फाशीची शिक्षा. त्यावेळेला त्यांचं वय 23 वर्षाचं होतं. ऐका. आणि आईला ती फाशी माहिती झाली. आईला ती फाशी माहिती झाली. ऐका. ती माय धावत धावत आली. कठड्यातला तरडा बाण लग्नाचा पोरगा तिला पाहिला. आंबरडा धड धसा रडायला. आईच्या रडण्याचा आवाज ओळखला भगतसिंग. ऐका. तरुणपणातला त्याग किती महत्वाचा असतो. तरुणपण नावाची संधी आहे, तर त्याग नावाचं संधीचं सोनं कसं करायचं. ऐका. त्या कठड्यातून त्या भगतसिंहाने हात बाहेर काढले, आपल्या आईचे डोळे पुसले आणि आतून भगतसिंह म्हटले, मा रोना नहीं मा. हे मा रोना नहीं मा, मा रोना नहीं मा, मा रोना नहीं मा. मा तो वीरों की माँ है रे, मा तो शूरों की माँ है. मा वीरों की माँ कभी रोती नहीं माँ, मा शूरों की माँ कभी रोती नहीं माँ. मा रोना नहीं रे, मा रोना नहीं रे मा. भगतसिंह आतून म्हणत होते. आई म्हणत होती, अरे भगत, तू कधी कुणाचा बाप झाला. माझ्याकडे ते जाऊ दे. आई म्हणत होती, भगत तू कधी कुणाचा बाप झाला नाही, तुला आईचं बापाचं प्रेम करणार. रडू दे रे मला, मी आई आहे रे राजा तुझी. रडू दे रे राजा मला, मी आई आहे रे तुझी. भगतसिंह आपण म्हणत होते, मा काय रडायचं ना तर आज, तुला काय रडायचं ना मा आज. पण ज्या दिवशी हे सरकार मला फासावर देईल त्या दिवशी रडू नको मा. कारण मला रडत रडत फासावरती नाही जायचं, मला हसत हसत फासावरती जायचं. आता फाशीचा दिवस उजाडला, जेलर आणायला गेला. ऐका रे सगळ्या कारखेल गावच्या पोरांनी, आता जेलर आणायला गेला होता. 1 तासानं फासावर जायचं होतं आणि आता जेलर आणायला गेला तर जेलरने डोक्याला हात लावला. कारण भगतसिंह व्यायाम करत होता. फासावर जाणारा पोरगा व्यायाम करत होता, बैठका मारत होता, सूर्यनमस्कार करत होता. तो जेलर म्हटला, हे भगत, अरे व्यायाम काय करतो. 1 तासानं फासावर जायचं राजा, 1 तासानं मरायचंय. व्यायाम काय कर. व्यायाम शरीरासाठी लागतो राजा, बॉडीसाठी लागतो आणि शरीर जगण्यासाठी लागतं. बघ फायदा काय व्यायाम करून. काय भगतसिंहानं उत्तर दिले ते ऐका जरा. तो भगत म्हटला, बरोबर आहे जेलर तुमचं. व्यायाम जगण्यासाठी लागतो म्हणतात, शरीरासाठी लागतो म्हणतात, शरीर जगण्यासाठी लागतं. मला तर मरायचं 1 तासानं, तुमचं बरोबर आहे. पण ते काय म्हटले जेलर, काल माझी आई आली होती ना, ती माझी आई तिच्या मंदिरातल्या देवाची रोज पूजा करते. मी लहानपणापासून पाहिले. माझी आई तिच्या छोट्याशा मंदिरातल्या देवाची रोज पूजा करते. तर जेलर देवाला पाहिला रोज अशी टोपलीभर फुलं घेऊन येते. ऐका ना जेलर. आणि त्या टोपलीतले सगळे फुलं माझी आई देवाच्या पायावर वाहत नाही. मग काय करते. अयो जेलर त्या टोपलीतलं एक ताजं फुल बाजूला काढते, स्वच्छ फुल बाजूला काढते आणि माझी आई न सुकलेलं ताजंच फुल देवाच्या पायावर वाहते. मी लहानपणापासून पाहिले बघा. माझ्या आईचा देव मंदिरातला आहे आणि फरक एवढाच आहे जेलर, माझ्या आईचा देव मंदिरातला आहे आणि माझा देव भारत माता आहे. ऐका ना जेलर, माझी आई जर तिच्या छोट्याशा मंदिरातल्या देवाला ताजं फुल देते तर मला माझ्या भारत देशासाठी जायचंय. मी असा सुकलेला बनून कसा जाऊ, नाराज बनून कसा जाऊ, ताजा बनून जाणार. आता वाजवत